तर जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि विशेषतः बनते विनयबोधी मनमाड. आता बनते विनयबोधी म्हटल्यावर मनमाड म्हणायला नको, कारण बनते कुठलेच नसतात. बनते सगळ्यांचे असतात आणि सगळीकडचे असतात, त्यामुळे मनमाड पण श्रामणेर असल्यामुळे ते नंतर मनमाडचे होणारच आहेत. तर एक प्रथेप्रमाणे मी फक्त म्हणतो, कारण प्रथा ही पण आहे, पण म्हणजे बौद्ध राष्ट्रांमध्ये अशी परंपरा आहे की भिक्षूच्या पाठीमागे त्यांच्या गावाचं नाव असतं. अं, जसं आता समजा एक भिक्षू अं, राहुल वालपोला, तर राहुल त्यांचं नाव आहे आणि वालपोला त्यांचं गाव आहे. किंवा भिक्षू अं, आ, आता त्यांचं नाव नाव विसरलं मी. तर त्यांचं माधवेला माधवेला गावाचं नाव आहे आणि त्याच्या पाठीमागे त्यांचं भिक्षूंचं नाव आहे. तर असं असं भिक्षू जिथं बौद्ध राष्ट्र आहेत, बौद्ध राष्ट्रांमध्ये भिक्षूंच्या पाठीमागे गावाचं नाव असतं. त्याचं कारण हे असू शकतं, कारण एका नावाचे अनेक भिक्षू असतात, भंते असतात, आणि ते कोणत्या गावचे व्हा म्हणून त्याच्या पाठीमागे त्यांचं नाव जोडलेलं असतं. तर भंते विनय बोधी मनमाड असं आपण म्हणू शकतो. हा, असो. हा एक परंपरेचा भाग म्हणून मी विश्लेषण करतोय, कारण बौद्ध परंपरा म्हटलं की मग त्याला त्या सगळ्याच अंगाने त्याचा विचार करावा लागतो. अं, थोड्या विषयाला हात घालण्यापूर्वी एक थोडस माझ्या डोक्यात जो विचार चाललाय तो थोडासा मला बोलून दाखवला पाहिजे. काल मी माझ्या गावी गेलो होतो. माझं गाव कानूर पठार, तालुका पारनेर. तर काल गावी गेलो होतो अं, संदीप सदाफुलेंबरोबर. संदीप सदाफुले हे बहुजन शिक्षण संघामध्ये कार्यरत आहेत. दादासाहेब रुपवतेंची शाळा संस्था, त्याच्यामध्ये ते कार्यरत आहेत. तर त्यांच्याबरोबर मी याला गेलो होतो, कानूर पठारला, माझ्या गावी गेलो होतो. पण त्यांना माझ्या गावी का जायचं होतं हे मला नंतर लक्षात आलं. कानूर पठार पासून कानूर पठार पासून साधारण एक 5-7 किलोमीटरवर विपස්සना केंद्र तयार झाले. त्या गावाचं नाव आहे काकणेवाडी. तो कानूरचाच भाग आहे तो. कानूरच्या अखत्यारीत येणारा भाग आहे तो. तर काकणेवाडीला विपස්සना केंद्र, त्याचं नाव धम्म पठार. धम्म पठार विपස්සना केंद्र हे कानूर पठार गावाजवळ आता सुरू झालेलं आहे. 1 वर्ष झाले त्याला. तर काल त्याला भेट देण्याचा मला एक अचानकच एक योग आला. तर चांगलं पण वाटलं. आणि विपස්සना आणि आपली सती साधना ह्याच्याबद्दलचं काय हे आहे, म्हणजे थोडस तुलनात्मक विश्लेषण करण्याची ही वेळ नाही. परंतु त्या त्या विपස්සना केंद्राच्या निमित्तानं त्या गावाजवळ अं, बुद्ध धम्म पोहोचलाय, ही एक माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. त्याच्याविषयी मी नंतर बोलेल तुमच्याशी, किंवा तुम्ही स्वतः पण कधी शक्य झालं तर केंद्राला भेट द्यायला येऊ शकता. धम्मचक्क प्रवर्तन सुत्त. धम्मचक्क प्रवर्तन सुत्त याच्याबद्दल आपण काल सुरुवात केलेली आहे. सुरुवात त्याच्या आधीच केलेली आहे. प्राथमिक पातळीवर त्याची आपण थोडी चर्चा केली की धम्मचक्क प्रवर्तन काय आहे. धम्मचक्क प्रवर्तन सुत्त आषाढ पौर्णिमेला दिलेलं बुद्धांचं हे पहिलं प्रवचन आहे पंचवर्गीय भिक्षूंना. आता पंचवर्गीय भिक्षू कोण वगैरे त्याचा उल्लेख पुढे
येणारच आहे, पण काल मी तसं सांगितलेलंच आहे की म्हणते कौंडिन्य वप्प महानाम, अं, भन्ते कौंडिन्य वप्प महानाम अश्वजिताणी. अजून एक कोण बनतेजी? कौंडिन्य, महानाम, वप, अश्वजित अश्वजी, आणि बद्दीय बद्दीय बद्दीय. बद्दीय बद्दीय हे पाचवे आहेत. हे पंचवर्गीय भिक्षू आहेत. आणि या पंचवर्गीय भिक्षूंना आता हे काल आपण जसं म्हटलो की हे भिक्षू बुद्धाला बुद्ध जेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा त्यांना विरोध करणारे होते हे. तेव्हा हे परिव्राजक होते, तेव्हा भिक्षू नव्हते. तेव्हा ते परिव्राजक होते, म्हणजे संन्यासी होते. आणि ते बुद्धांबरोबर म्हणजे सिद्धार्थ गौतमांबरोबर ती आत्मक्लेशाच्या तपश्चर्येमध्ये आणि ध्यान साधनेमध्ये ते ध्यान साधनेमध्ये होते की नाही माहिती नाही, कारण ध्यान साधना ही आलार कालामुद्दक रामपुत्रांच्या त्यांच्याशी जोडली जाते. अं, परंतु ते आत्मक्लेशाच्या तपश्चर्येमध्ये हे पंचवर्गीय परिव्राजक साधू संन्यासी ही सिद्धार्थ गौतमांबरोबर होते. आणि सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा याच्यातून दुःखमुक्ती मिळत नाही असं त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी तो मार्ग सोडला. आणि मग ते बुद्धगयेला गेले, म्हणजे गयेला गेले. आणि गयेला जाऊन त्यांना काय सापडलं, काय लक्षात आलं, आणि कशी दुःखमुक्ती मिळाली, हे सांगण्यासाठी ते पुन्हा त्या पाच परिव्राजकांना, पाच संन्याशांना भेटायला मागे फिरले होते. त्यांच्याकडे गेले होते. आणि ते ते पंचवर्गीय संन्यासी नंतर भिक्षू झाले ते, परंतु आधी संन्यासी होते ते. तर ते त्यांचे विरोधक होते जणू काय, सिद्धार्थ गौतम म्हणजे. कारण याने हा पथभ्रष्ट झाला बा, याने मार्ग सोडला, यांनी हे सोडलं, संन्यासी जीवन सोडलं, याने तपश्चर्येचं जीवन सोडलं. आणि हा आता सामान्य झाला, कॉमन. कारण तो आता सामान्य लोकांसारखा राहायला लागला. सामान्य लोकांसारखे राहायला नाही लागले, अंगावर त्यांच्या त्या जीवर होतच, परंतु सामान्य लोकांसारखे खायला प्यायला लागले, तपश्चर्या सोडली. आता यांना काय मिळणार आहे, म्हणून त्यांचं स्वागत करायचं नाही असं या पाच लोकांनी ठरवलं होतं. परंतु त्यांना ते समोर आल्यानंतर त्यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी ते ठरल्याप्रमाणे ते करू शकले नाहीत. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की ह्याच्यावर आपण बोललेलो आहे आधी, त्याच्यामुळे खूप विस्तार करत नाही. मुख्य मुद्दा असा आहे की पाच विरोधकांना पहिलं प्रवचन बुद्धांनी दिलेलं आहे. जे ऐकायला तयार नव्हते त्यांना आधी ऐकायला तयार केलेलं, त्यांची मानसिकता तयार केलेली आहे. तर ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्या आधी पहिलं ज्या उपकाला त्यांनी सांगायचा प्रयत्न केला तोही विरोधकच होता. म्हणजे विरोधातूनच सुरुवात झालेली आहे बुद्धांची कामाची सुरुवात. जसं बाबासाहेबांची सुद्धा विरोधातूनच, सगळं विरोधात. असं एक नाही का निसर्गाचं सूत्र आहे, विरोधातून विकास. तर तसं बाबासाहेबांच्या कामाची सुरुवात विरोधातूनच झालेली आहे. आणि बुद्धांची सुरुवात विरोधातूनच झालेली आहे. ते पंचवर्गीय भिक्षू सुद्धा त्यांचे विरोधकच होते आधी. त्या यांनी सोडलेला आहे, मार्ग सोडलेला आहे, म्हणून पथभ्रष्ट झालेला बा हा माणूस. म्हणून याचं स्वागत करायचं नाही, याला विचारायचं पण नाही. परंतु त्यांच्या प्रभावाखाली आल्या आल्या त्यांना ते राहवलं नाही. आणि मग त्यांनी ते एकानं त्यांना बसायला म्हणजे पाणी दिलं, एकाने पाय धुतले, एकाने बसायला टाकलं वगैरे, असं करत करत ते ते अं, काय म्हणतात, नाकतोंड मोडून त्यांनी स्वागत केलेलं आहे त्याचं. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्या पंचवर्गीय भिक्षूंना मग बुद्धांनी काय सांगितलं असेल, ही गोष्ट ग्रंथात येत नाही. म्हणजे ते परिव्राजकाचे संन्यासाचे भिक्षू कसे काय झाले लगेच? इथं पहिलं प्रवचन जे येतं तर लगेच भिक्षू पंचवर्गीय भिक्षूंना ते
प्रवचन दिलं, धम्मचक्र किंवा मध्यम मार्ग सांगितला थोडक्यात. ते धम्मचक्र प्रवर्तन सूत्र हे नंतर त्याला नाव पडलं असेल, परंतु जशी सुरुवात आपण काल केली की त्यांना त्यांना त्यांनी आधी मध्यम मार्ग सांगायचा प्रयत्न केला. मध्यम मार्ग सांगायच्या आधी त्यांना हे सांगितलं की जीवन जगण्याची दोन टोकं आहेत: कामसुखल्लिकानुयोगो आणि अत्तकिलमथानुयोगो. आत्मक्लेशाचा मार्ग आणि कामसुखाचा मार्ग. हे दोन्ही मध्ये योग शब्द आला. योग हे आपण काल पाहिलेलं आहे. काम सुखल्लिकानुयोगो, आता योग म्हणजे ध्यान आहे. म्हणजे कामसुखावर ध्यान लागलंय आणि आत्मक्लेशावर ध्यान लागलंय. तर ध्यान लागलं म्हणजे अटेन्शन, म्हणजे ते करायचंय मला. ध्यानाचा अर्थ काय की आपलं मन त्या गोष्टीमध्ये गुंत, त्याला योग म्हणतात किंवा ध्यान म्हणतात. तर हे पहिले त्यांनी जे प्रयत्न, म्हणजे सामान्य माणूस जे प्रयत्न करतो, जो शोध घेतो, खरोखर दुःखमुक्तीचा शोध घेतो, तो दोन मार्गाने जातो म्हणतात. एक तर त्याला असं वाटतं की हे नुसता दुःखमुक्तीचा विचार करण्याऐवजी सुखाच्याच मागे जा, असं सामान्य माणूस पण करतो. आणि इतर लोक पण करतात की ते ते म्हणतात की आनंद शोधा. म्हणून आता काही पंथ जे आहेत, काही मार्ग जे आहेत ते आनंद मार्गी आहेत. आनंद मार्ग हा एक मार्ग आहे की आनंद शोधा, ज्याच्यातून तुम्हाला इंद्रियांना, तुमच्या मनाला आनंद वाटेल ते करा, आणि आनंदामध्ये दुःख विसरून जा. अशी एक ती फिलॉसॉफी दिसते. आणि त्याच्यामध्ये काही पंथ आहेत, आजही आहेत. तर आनंदाला महत्व देणारे हे आहेत, परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की दुःख हे सत्य आहे. तुम्ही काही करा, दुःख हे सत्य आहे. दुःख जसं आपण पाहिलं किंवा ह्याच्यात पण पुढे स्पष्टीकरण येणार आहे की जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग आणि मनासारखं न होणे, ही सात कारण, दुःखाची कारण ही जन्माबरोबरच आलेली आहे. म्हणून जन्मल्याबरोबर बाळ रडतं आधी. म्हणजे जन्मल्याबरोबर रडगाणं सुरू होतं माणसाचं. आणि मरायच्या वेळेला पण जर आधी तयारी केली नसेल नीट मरायची, तर मग ते शेवटी शेवटी पण त्याचं रडगाणं चाललेलं असते. नको नको नको, हे राहिलं ते राहिलं, हे राहिलं ते राहिलं. पोरांचं अजून मार्गी लागायचे. अजून मार्गी लागलं, समजा लग्न वगैरे झालं तर नातवाचं तोंड बघायचे. अजून त्याचं हे थोडस बांधकाम राहिलेलं आहे, अमकं राहिलंय, तमकं राहिलंय, काहीतरी राहिलेलंच असतं. आणि मग त्या मरणाकडे, मरण स्वीकारत नाही तुम्हाला, जगायचे, मला जगायचे. हे दुःखच आहे. म्हातारपण दुःख आहे, आजार दुःख आहे, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग आणि मनासारखं न होणं, हे सगळं दुःखच आहे. त्यामुळे आनंदमार्गी लोक हे सत्य नाकारतात. परंतु काही झालं तरी त्यांना शेवटी तिथं यावंच लागतं. कारण किती आनंदाच्या मागे लागलो ते शेवटी मृत्यू हा आहेच आहे. आणि आनंदाच्या मागे असताना पण किती तुम्ही उपभोग घ्या, किती उपभोग घ्या, किती इंद्रियांना सुख द्या, आजार पण आहेत, म्हातारपण आहेत, मृत्यू आहेत, मनाप्रमाणे न होणं आहेच आहे. प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, म्हणजे अप्रिय भेटणं आणि प्रिय जाणं, हे तर जीवनामध्ये सतत घडणारी गोष्ट आहे. आनंद मार्ग लोक याच्यातून कसं सुटू शकतात? त्यामुळे आनंद मार्ग म्हणजेच हा काम सुखल्लिकानुयोगाचा मार्ग. हा जसं बुद्धांनी त्याच्यात म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये काल आपण पाहिलं की हा मार्ग कसा आहे, अनर्यो आहे, दुःखदायक आहे, हीन मार्ग आहे, हीनो आहे, गम्मो आहे म्हणजे ग्राम्य आहे, म्हणजे अं, ग्राम्य म्हणजे ग्रामीण, म्हणजे गावठी. म्हणजे अजून त्याच्यात सुसंस्कृतपणा नाही, त्या अर्थाने गम्य, ग्रामीण असा शब्द त्यांनी वापरला असावा. पोथुजनिको म्हणजे सामान्य लोकांचा तो मार्ग आहे. आणि अनर्य आहे म्हणजे तो श्रेष्ठ नाही, योग्य नाही, उच्च नाही. आणि अनर्थ संहितो आहे म्हणजे अनर्थ घडवून आणणार आहे. कामसुखल्लिका योगोचा मार्ग
आणि अत्त किल मथानुयोगता म्हणजे आत्मक्लेशाचा मार्ग आहे. स्वतःला त्रास देऊन दुःखमुक्ती, म्हणजे दुःखाला दुःख द्या. म्हणजे ज्या शरीराला दुःख होतं त्या शरीराला अजून दुःख द्या, यातना द्या, आत्मक्लेश द्या, म्हणजे ते दुःखातून मुक्त होईल. असा एक मानणारा जो वर्ग आजही आहे, तर त्याला आत्मक्लेशाचा मार्ग म्हटलेला आहे. हा पण दुःखदायक आहे, अनर्य आहे, म्हणजे श्रेष्ठ मार्ग नाही तो. आणि तोही अनर्थ घडवून आणणार आहे, त्याच्यातून दुःखमुक्ती मिळत नाही. तर हे दोन जीवन जगण्याचे मार्ग आहेत, असं त्या पंचवर्गीय भिक्षूंना अं, बुद्ध सांगतात. माझ्या मनात तो एक प्रश्न पुन्हा निर्माण झाला की आता आपल्याला बाबासाहेबांनी चिंतन पण करायला सांगितले आहे, तशा गोष्टी आपण आंधळेपणाने स्वीकारू शकत नाही. हे पाच परिव्राजक जे आहेत, पाच संन्यासी, हे पाच भिक्षू, पंचवर्गीय भिक्षू कसे बनले, याचा उल्लेख कुठे असेल तर ते शोधावं लागेल आपल्याला, की मध्ये मध्ये काय झालं. एकदम पहिल्या प्रवचनावर कसे काय बुद्ध आले, हे पहिलं प्रवचन सांगितलं जातंय ग्रंथामध्ये, पण तसा उल्लेख आहे. हे पहिलं प्रवचन आहे, तर आपल्याला ते ग्रंथात आलं म्हणून मान्य करावं लागतं. परंतु एकाएकी हे कसं कसं झालं, हे एक आपल्याला संशोधनाचा मुद्दा आहे. असो, हे तर हे दोन मार्ग सिद्धार्थ गौतमांनी बुद्धांनी या पंचवर्गीय भिक्षूंना सांगितले. आणि मग त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की मला मध्यम मार्गाचा शोध लागलेला आहे. या दोन मार्गांनी जाऊ नये, तथागतांना मध्यम मार्गाचा शोध लागलेला आहे. तर तो मध्यम मार्ग दृष्टी देणारा आहे, म्हणजे अंतर्दृष्टी देणारा आहे. तो शांततेसाठी आहे, ज्ञान देणारा आहे, शांततेसाठी आहे. आणि अभिज्ञा म्हणजे प्रज्ञा, अभिज्ञेच्या ज्ञानासाठी आहे. आणि संबोधीसाठी आहे, म्हणजे परमज्ञानासाठी आहे, निर्वाण प्राप्तीसाठी आहे. असा हा मध्यम मार्ग आहे, असं सिद्धार्थ गौतम बुद्ध त्या परिव्राजकांना सांगतात. तर तो मध्यम मार्ग काय आहे, ही एक प्रसिद्ध शिकवण आहे, आपल्याला माहिती आहे. तर ते कथमाच सा भिक्खवे मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकर्णी यानकर्णी उपसमाय अभियाय संबोधाय निब्बानाय संवर्तती. भिक्खूंनो, तथागतांनी कोणता मध्यम मार्ग जाणला आहे, जो की नेत्र देणारा म्हणजे चक्षुकर्णी, नेत्र देणारा म्हणजे अंतर्दृष्टी देणारा, यानकर्णी म्हणजे ज्ञान देणारा, उपसमाय म्हणजे शांततेसाठी, उपशमन करणारा म्हणजे शांतीसाठी, अभियाय म्हणजे अभिज्ञेसाठी, म्हणजे विशेष म्हणजे अं, प्रज्ञेसाठी, संबोधाय म्हणजे संबोधीसाठी, आणि निब्बानाय म्हणजे निब्बाणासाठी आहे. असा कोणता मार्ग तथागतांनी सांगितला आहे, याचा ते बुद्ध स्वतःच बोलतात आणि स्वतःशी तथागत म्हणून संबोधन करतायत स्वतःच ते. याचं कारण आपण परवाला पाहिलेलं आहे, म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये, की त्यांनी जे पहिल्या उपकाला जे सांगण्याचा प्रयत्न केला, की जेव्हा उपकाने विचारलं तुम्ही कोण आहात, तुम्ही गंधर्व आहात की यक्ष आहात का किन्नर आहात की देव आहात की सामान्य मनुष्य आहात का, त्याला बुद्ध उत्तर देतात की नाही, मी यक्ष पण नाही, मी किन्नर पण नाही, मी देव पण नाही, मी यक्ष पण नाही, मी किन्नर पण नाही, आणि मी सामान्य मनुष्य पण नाही, आणि मी गंधर्व पण नाही. असे काही जे काही प्राप्तीचे एक चार पाच प्रकार अं, मानले जातात. देवलोक ही प्राप्तीची अवस्था आहे असं म्हणतात. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर आणि मनुष्यलोक, असे जे काही प्राप्तीचे प्रकार आहेत, याच्यापैकी तुम्ही कोणी आहात का, असं ते तो उपक जेव्हा ते बुद्धांना विचारतो, तेव्हा बुद्ध त्याला उत्तर देतात, नाही, याच्यापैकी मी कोणी नाही. मग कोण आहात म्हणे तुम्ही, तर म्हणे मी बुद्ध आहे, मी बुद्ध आहे. त्या तर ते अजन सुमेधो असं त्याचा हे करतात, विश्लेषण करतात. मी हा शब्द वापरल्यामुळं तो समोरचा जो उपक
परिव्राजक होता, तो साधू संन्यासीच होता तो. तर तो जो समर्थ उपक जो होता, तर उपकाला हे मी म्हटल्यामुळे त्याच्यातला इगो जागा झाला जणू काही, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते सुमेधो म्हणजे अजन सुमेधो थाई परंपरेतले आहेत. तर ते मला ते स्पष्टीकरण आवडतं म्हणून मी सांगतोय तुम्हाला. तर ते म्हणतात की बुद्धानं स्वतःला मी संबोधन केल्यामुळे त्याला समोरच्याचा इगो जागृत झाला. आणि तो म्हणाला मग असशील बुद्ध, म्हणून त्यांनी मग ऐकलं नाही त्यांचं. आणि आपल्याला व्यवहारात पण ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जेव्हा तुम्ही एखाद्याशी तुम्ही मी माझं मला असं मिळालं, मला तसं मिळालं, आणि माझं एवढं शिक्षण आणि माझं एवढं माझ्याकडे एवढी संपत्ती, असं जेव्हा आपण सामान्य माणसाशी बोलतो, संवाद करतो, तेव्हा समोरच्या मधला पण इगो जागा होतो. तो म्हणतो, तुम्ही काय एवढे शिकले, मी तर तुमच्यापेक्षा जास्त शिकलो. तुमच्याकडे एवढी संपत्ती, माझ्याकडे तर तुमच्यापेक्षा जास्त आहे. असं तिथं म्हणजे इगोला जन्म देतो. इगो समोरच्याचा इगोला काय म्हणतो उत्तेजन देतो. म्हणून मग ते सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जो मी हे संबोधन स्वतःसाठी वापरलं होतं, तर ते नंतर ते म्हणतात की नाही, हाच अडथळा आहे. धम्म सांगण्यामध्ये जिथं मीपणा असतो तिथं धम्म ऐकत नाहीत लोक. जिथं जिथं मीपणा असतो की मला असं सापडलंय, मला तसं कळालंय, असं जितकं माणूस बोलतो मीच्या भाषेमध्ये, तर तिथं माणूस समोरच्याचा अहंकार दुखावतो आणि तो म्हणतो तुम्हालाच काय, मग मला पण कळालेलं आहे, तुम्ही अमुक, आता मी पण आहे. तर असा तो ती एक सायकोलॉजी आहे, ते एक मानसिकता आहे ती. आणि म्हणून असं म्हणतात की सिद्धार्थ गौतमांनी बुद्धांनी ते मीचं संबोधन बदललं आणि मग स्वतःला तथागत म्हणून त्यांनी संबोधित केलेलं आहे. तर तथागत म्हणजे काय? ह्याच्याविषयी पण थोडेसे काही मतभेद आहेत. तथा आगत, तथा म्हणजे तसे किंवा असे, आगत म्हणजे येणे. आगत म्हणा किंवा गत म्हणा. गत म्हणजे जाणे, आगत म्हणजे येणे. आणि तथा आगत म्हणजे असे असं, म्हणजे मनुष्य जे आहे की मनुष्य प्राणी असा येतो असा जातो. तर ते सत्य त्यांना समजलेलं आहे, कसा येतो आणि कसा जातो. अस्तित्व म्हणजे संस्कारित अस्तित्व समजलं, म्हणून ते तथागत असा हे करतात, ते संबोधन करतात स्वतः तथागत. तर तो एक वेगळा अभ्यासाचा मुद्दा पण आहे आणि आपण त्याच्यावर नंतर हे करू. पण सध्या आपण तथागत याचा फक्त अर्थ लक्षात घेऊ की तथा आगत असे आले असे गेले, असं त्याचं एक स्पष्टीकरण केलं जातं. दस कम असं पण त्याचं मला इंग्रजीमध्ये दस कम अशा पद्धतीने आले. म्हणजे अस्तित्व असं येतं, माणसाचं अस्तित्व असं असतं, म्हणजे त्याच्या पाठीमागचं जे आहे की म्हणजे मनुष्य प्राण्याचं अस्तित्व जे निर्माण होतं तृष्णेतून, त्याचं सत्य बुद्धांना सापडलेलं असतं. म्हणून ते तथागत असं ते संबोधन करतात, असं एक स्पष्टीकरण आहे. अं, ते तसंच असेल असं नाही, परंतु तसं एक स्पष्टीकरण आहे. कारण कारण आपण आता अभ्यास करतो म्हटल्यानंतर प्रत्येक शब्दाचा आपल्याला बोध झाला पाहिजे, काही ना काही त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड आहे, काही ना काही त्याच्या पाठीमागे अर्थ आहे. तो अर्थ आपल्याला शक्यतो स्पष्ट असला पाहिजे, म्हणजे मग ते वाचताना आपल्याला त्याचा बोध होतो. आणि अर्थ समजून न घेता जर आपण नुसतं वाचत राहिलो, तर मग त्याचं तो मुद्दा स्पष्ट होत नाही. म्हणून वाक्य कळायचं असेल तर शब्द कळाले पाहिजे, शब्द कळायचा असेल तर अर्थ कळाला पाहिजे, आणि अर्थ कळायचा असेल तर विश्लेषण किंवा ती समज पाहिजे, किंवा त्याचा कुठून तरी अर्थ शोधला पाहिजे. आणि तो अर्थबोध झाला तर शब्दबोध होतो, शब्दबोध झाला तर वाक्याचा बोध होतो, आणि वाक्याचा बोध झाला तर मग तो संपूर्ण जे काही सांगायचे त्या वाक्याला किंवा त्या पॅराग्राफला किंवा त्या व्यक्तीला, त्या माणसाला जे काही सांगायचे ते लक्षात येतं.
आता इथे जेव्हा म्हणतात की तथागतांना मध्यम मार्ग सापडलाय, आहे चार पाचच शब्द आहेत, पण तथागत कोण, बुद्ध कोण, अष्टांग मार्ग काय, किंवा आता पुढे येणार चार आर्य सत्य काय, हे सगळं आपल्याला स्पष्ट पाहिजे. अजून एक मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा की मध्यम मार्ग, तथागतांना मध्यम मार्ग सांगितलाय असं सुरुवातीलाच ते पंचवर्गीय भिक्षूंना सांगतात. आता अष्टांग मार्ग जो आहे तो खरं म्हणजे चार आर्य सत्याचं चौथं सत्य आहे, ते पुढं आलेलं आहे. म्हणजे जे पुढं जे आहे ते आधी बुद्धांनी ओपन केलेलं आहे, सांगितलेलं आहे की तथागतांना मध्यम मार्ग सापडलेला आहे. म्हणजे ते चार आर्य सत्य सापडले असं नाही म्हणत, मध्यम मार्ग सापडलाय. म्हणजे चौथा आर्य सत्य आधी सांगतात ते, तिथून सुरुवात करतात. तर हे पण कसं आहे काय हे आपल्याला याच्यावर विचार करणं, चिंतन करणं गरजेचं आहे. तर कथमाच सा भिक्खवे मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्ध चक्षुकरणी यानकरणी उपसमाय अभिज्ञाय संबोधाय निब्बाणाय संवत्तती. चार चार हा मध्यम मार्ग काय आहे, तर अयमेव आर्यो अठ्ठंगिको मग्गो संयथिदं. तर हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो अशा प्रकारचा आहे: सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीव, सम्मा वायामो, सम्मा समा सती आणि सम्मा समाधी. तर अयंखोसा भिक्खवे मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा यच्चक्षुकरणी यानकरणी उपसमाय अभियाय संबोधाय निब्बाणाय संवत्तती. हे शब्दांचं जे रिपिटेशन आहे, हे रिपिटेशन ही ग्रंथातली एक पद्धत आहे सांगण्याची. का तोच तोच मुद्दा परत सांगताना परत त्याचं स्पष्टीकरण पण येतं. तर इथं काय म्हटलेलं आहे की कोणता अष्टांगिक मार्ग आहे, कोणता तो मध्यम मार्ग आहे. तर हा हा मार्ग जो आहे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. जे मी आता पाली वाचलं त्याचं हे त्याचा हा अनुवाद आहे. तर हा अष्टांगिक मार्ग आहे. जसे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्मा सती आणि सम्यक सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हा तो अष्टांगिक मार्ग आहे. तर भिक्खूंनो, याच मार्गाला तथागतांनी जाणले आहे, जो की दृष्टी देणार आहे, ज्ञान देणार आहे, शांती देणार आहे, अभिज्ञेसाठी आहे म्हणजे प्रज्ञेसाठी आहे, संबोधी करता आहे, निब्बाण प्राप्ती करता आहे. तर ही गोष्ट परत परत ते उल्लेख आलेला आहे. तर आता बुद्धांना काय सापडलं याचं एक काय, इथे पहिलं असं म्हणतात की धम्माचं प्रकाशन झालं या ठिकाणी. पहिल्यांदा धम्माचं प्रकाशन झालेलं आहे की धम्मामध्ये मुख्य गोष्ट कोणती येते. बाबासाहेबांनी पण याचा उल्लेख बुद्ध आणि धम्ममध्ये केलेला आहे की बुद्धांचं जे पहिलं प्रवचन आहे ते अष्टांग मार्गाचं प्रवचन आहे. तर इथे धम्माचं पण ओपनिंग झालेलं आहे. आषाढ पौर्णिमेला आषाढ पौर्णिमेला धम्मदिन म्हटलं जातं, कारण त्या दिवशी धम्माचा जन्म झाला असं म्हटलं जातं साधारणपणे. म्हणजे धम्म प्रकाशात आला म्हणजे धम्म जगापुढे ओपन झाला. बुद्धांनी पहिल्यांदा धम्म सांगितला आणि पहिल्यांदा धम्म सांगितला त्याच्यातली मुख्य शिकवण जी होती ही अष्टांग मार्गाची होती असं लक्षात येतं. तर ह्याच्यावर स्वतंत्र अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अष्टांग मार्गावर स्वतंत्र अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे संपूर्ण संपूर्ण हे जे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आहे ह्याच्यावरच आणखीन खूप स्पष्टीकरणाची गरज आहे. आणि ते सगळ्याच गोष्टी आपण ऑनलाईन इथे धावत्या बोलू शकत नाही, कारण मध्ये चिंतनासाठी वेळ देण्याची गरज असते आणि आपण थांबत थांबत हे सत्र नाही घेऊ शकत. इथे फक्त इन्फॉर्मेशन, मी माहिती फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु हा अभ्यास म्हणून, चिंतन म्हणून हा वेगळा भाग आहे. वेगळं काम करण्याची गरज आहे आणि स्वतंत्रपणे ज्याला त्याला चिंतन करायला पण वेळ द्यावा लागणार आहे. तर हे काय सांगितलं याच्यामध्ये,
हा दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे, अष्टांग मार्ग, हे काय सांगितलंय बुद्धांनी, हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आपल्याला बनवावा लागतो. तर मग पुढचा जो भाग आहे, मग त्यांनी काय सांगितलं की हे दुःख म्हणजे चार आर्य सत्य सांगितले. नंतर मग ते चार आर्य सत्याकडे येतात आणि त्या चार आर्य सत्याच्या बाबतीत ते म्हणतात की इदं खोपन भिक्खवे दुःखं आर्य सत्यं. ते हे चार आर्य सत्य काय आहेत, आता हे जे मी वाचतोय त्यांनी क्रमशः दिलंय का नाही थोडं शंका आहे मला. बरोबर आहे. इदं खोपन भिक्खवे दुःखं आर्य सत्यं भिक्खूंनो, हे दुःख आर्य सत्य आहे. इदं खोपन भिक्खवे दुःख आर्य सत्यं. तर ते काय आहे? जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखो, मरणंपि दुःखं, अप्येहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यम पिच्छं न लभति तंपि दुःखं, संकिथ्येन पंच उपादान खंडा दुःखा. आता हे मगाशी मी बोललो की दुःख आर्य सत्य काय आहे. जातीपी दुःखा म्हणजे जन्म दुःख आहे. जरापी दुःखा म्हणजे म्हातारपण दुःख आहे. व्याधीपी दुःखा म्हणजे व्याधी म्हणजे आजार आणि त्यामुळे होणाऱ्या व्याधी, कुठलेही दुःख, कुठल्याही यातना, आजारामुळे होणाऱ्या कुठल्याही व्याधी, व्याधी म्हणजे आजार म्हणून आपण. व्याधीपी दुःखो, मरणंपी दुःखं, मरण हे दुःख आहे. अप्रियेही संपयोगो दुःखो, म्हणजे जे अप्रिय आहेत त्यांचा संपयोग म्हणजे त्यांना त्यांचा संपर्क येणे. म्हणजे अप्रियांशी संपर्क आला की दुःख होतं. म्हणजे जे नको आहे ते जर झालं तर दुःख होतं. आपण चित्ताचं, कारण हे चित्ताचं स्पष्टीकरण आहे. आपण चित्ताबद्दल बराच वेळा पाहतो ना, हे पाहिजे ते नको असं टोटल पाहिजे. नाही. हा, त्याचं हे स्पष्टीकरण आहे. अप्रियेही संपयोग दुःख, जे नको ते जे अप्रिय आहे तेच होणं, त्याच्याशी संपर्क येणं दुःखदायक आहे. पिये ही विपयोगो. आता विपयोग म्हणजे अं, संपयोगोच्या विरुद्ध विपयोग आहे. संप्रयोग म्हणजे त्यात तेच घडणं आणि जे प्रिय आहे ते न घडणं, ते तसं न होणं किंवा तसं न मिळणं. जे अप्रिय आहे तेच होणं आणि जे प्रिय आहे तसं न मिळणं, न होणं, हे दुःख आहे. यम पिच्छं न लभती तंपि दुःखं. जे ज्याची इच्छा धरतो, ज्याची इच्छा करतो ते न लाभणं दुःखदायक आहे. संकिथेन म्हणजे संक्षेपानं, थोडक्यात, पंच उपादान खंडा दुःखा. आता पुन्हा हे नवीन तत्व सांगितलंय, तर प्रिन्सिपल. पंच उपादान स्कंध दुःख आहे. पंच उपादान स्कंध जे आहेत तर ते पाच पाच स्कंद, पंचस्कंदाचा हा अभ्यास आहे. पंचस्कंदाचा मुद्दा आहे, जे रूप आहे, वेदना आहे, संज्ञा आहे, संस्कार आहेत आणि विज्ञान आहेत. हा एक मोठा अभ्यासाचा विषय. तर हे या पाच स्कंद म्हणजे ढीक, हिप्स, ऍग्रिगेट्स, एकत्रित येणं. तर हे रूप म्हणजे आपला आकारधारी अस्तित्व, फॉर्म. हे रूप जे आहे हे अनेक गोष्टींनी बनलेलं आहे, म्हणजे स्कंद आहे तो. रूप ही एकच नाही, रूप ही एकच गोष्ट नाही, ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी सामावलेल्या आहेत? अभ्यास आहे हा. अभ्यास असल्यामुळे जेवढं आपण खोलात जातो तेवढं ते आपल्याला
स्पष्ट होत जातं. तर एक माझ्याकडे एक महापरित्राण पाठ पुस्तक आहे, महापरित्राण पाठ. तर या महापरित्राण पाठामध्ये एक सुत्ता आहे, त्याला जो तिनसा कारो 32 32 गोष्टी आपल्या याच्यामध्ये आहेत, ह्या बॉडीमध्ये, रूपामध्ये 32 घटक आहेत त्याचे. 32 काय म्हणतात, त्याचे भाग करता येऊ शकतात. काय काय आहे त्यामध्ये? अत्थी इमस्मिन काय केसा लोमा नखा दंता तचो मंस नहारू अट्ठी अट्ठी मिज्जा वक्क हृदयं यकनं किलोमकं पिहकं पफ्फासं अंतं अंतगुणं उदर्यं करिसं पित्तं सेमं पुब्बो लोहितं सेदो मेदो अस्सु वसखेलो सिंघानिका लसिका मुत्तं मत्थते मत्थ लुंगंती. तर एवढे प्रकार ह्या आपल्या ह्याच्यात आहेत. काय काय आहेत? साधारण शब्द लक्षात आले असतील. मराठीत पण असे शब्द आहेत. काय आहे शरीरामध्ये? काय काय मध्ये केस आहेत, मोठाले केस, आणि लोम म्हणजे छोटे केस ज्याला आपण म्हणतो. केस आहेत, लोम आहेत, नख आहेत, दात आहेत, त्वचा आहे, मांस आहेत, नसा आहेत, हड्डी आहेत. हड्डी मज्जा, आता हिंदी आहे म्हणून मी ते हिंदी वाचतोय. हड्डी मज्जा आहे. रुक्क, रुक्काचा हे कशाला रुक्क म्हटलंय ते बघावं लागेल तर बरं का. म्हणजे आता हे यकृत नाही, कारण यकृत पुढे आलेलं आहे. वक्क म्हणजे कुठला तरी त्याच्या जवळचा अवयव असणार आहे. मी नंतर पाहून किडनी सांगतो. हा, किडनी रुक्क, हा, किडनी. किडनी हा. अच्छा, रुक्क. बरं. रुक्क म्हणजे धन्यवाद, थँक्यू. अभ्यास करून अगोदरच अभ्यास करून यायचा आता, म्हणजे इंटरेस्टिंग आहे ते. म्हणजे तुमचं पण ज्ञान इथं आपल्याला उपयोगाला येईल. सगळ्यांनी इथं हे करायचं, आपलं काय माहिती असेल ना ते सांगायचं. किडनी. आता किडनीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? इथे इंग्रजी शब्द आहे, मराठीमध्ये किडनीच आहे. आपल्याला किडनीच माहिती आहे, किडनी कशाला म्हणतात ते नाही माहिती. तर वक्क म्हणजे मी आता, म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते वक्क, रुक्क म्हणजे किडनी असं मी गृहीत धरतो. त्यानंतर हृदय आहे, यकृत आहे, क्लोमक तिल्ली हम्म, जे काय आहे ते. त्यानंतर फुफ्फुस आहे, आंत म्हणजे आतडी आहेत, पतली आत म्हणजे छोटा आतडा आहे, मोठा आतडा आहे, उदर आहे म्हणजे जठर, उदर, पाखाना म्हणजे ज्याला आपण विष्ठा म्हणतो, पित्त आहे, कफ आहे, पीब, पीब म्हणजे पू आहे, लोह आहे म्हणजे रक्त आहे, पसिना म्हणजे घाम आहे, मेद आहे, चरबी, आसू, अश्रू आहेत. मेद, मेद म्हणजे चरबी नाही ना, चरबी वेगळा आहे. मेद कारण पुढे चरबी शब्द आलाय परत एक. मेद, मेद अं, हं? मेद हा त्याला काहीतरी, फॅट्स म्हणतो. हा, फॅट्स म्हणतो ना आपण. फॅट्स, हा फॅट्स म्हणजे मेद आणि म्हणजे फॅट्स. हा, फॅट्स म्हणजे चरबीच म्हणतात मग. चरबीचा वय काय. पण परत आणि चरबी शब्द किडनी आला. म्हणजे, किडनी म्हणजे मूत्रपिंड म्हणतो आपण. नाही नाही, मूत्रपिंड म्हणजे किडनी का? अच्छा, बरं बरं, हा, ओके ओके ओके, हा. तर चरबी आहे, थुंकी आहे, पोंटा काय आहे माहिती नाही बघ. कारण आता ओझर तर मला आठवलं म्हणून मी ते 32 काय त्या शरीरामध्ये 32 काय प्रकार आहेत ते पाहण्यासाठी मला ते आठवलं म्हणून मी हे पुस्तक घेतलं हातात. म्हणजे आधी ठरवलं नव्हतं, म्हणून ते शब्दांचा अर्थ मला आधी शोधता नाही आला. तर थूक आहे, थुंकी आहे, पोंटा काय आहे ते, लसिका आहे म्हणजे ग्रंथी ज्याला आपण म्हणतो, ग्रंथी. त्यानंतर मूत्र आहे, आणि मस्तिष्क में मस्तिष्क, मस्तक में मस्तिष्क म्हणजे ब्रेन आहे. तर एवढे 32 प्रकार ते आपल्या शरीरामध्ये आहेत. तर पूर्ण हे अनाटॉमी, हा, पूर्ण अनाटॉमीच आहे. ही पूर्ण अनाटॉमी झाली, ही म्हणजे शरीर शास्त्र झालं हे अंतर्गत तर हे पंचस्कंद जे आहेत ना, पाच, पाच एकत्रित पंचस्कंदांचं हे काया बनलेले आहे, जीवन बनलेलं आहे. त्यातलं रूपाचे हे एवढे घटक आहेत, 32.
वेदना. आता वेदना हा शब्द आपण आपल्या सती साधनेच्या याच्यामध्ये आपण घेतलेला आहे बऱ्याच वेळा. है ना. वेदना म्हणजे जाणीवा, फिलिंग, जिवंतपणा. म्हणजे रूपामध्ये वेदना. पंचस्कंदाचा अभ्यास विचार चाललाय आपला. रूप आहे, वेदना आहे, संज्ञा आहे. आता संज्ञा म्हणजे काय तर नेमिंग. म्हणजे जी गोष्ट आपल्याला इंद्रियातून मेंदूपर्यंत येते, त्या प्रत्येक गोष्टीला नाव असतं. जी जी गोष्ट आपली इंद्रिय ग्रहण करतात, त्या प्रत्येक गोष्टीला नाम असतं, म्हणजे शब्द असतो. त्याला संज्ञा म्हटलेला आहे. आणि या संज्ञांचे आपल्यावर संस्कार असतात. जे आपण जी भाषा बोलतो, शब्द, हे आपले संस्कार बोलतो आपण. सगळेच नाही बोलत. कारण अनेक संस्कार जे आहेत ते अनकॉन्शियस पण आहेत, अज्ञात पण आहेत. आपल्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अज्ञात आहेत. सगळ्याच गोष्टी शब्दात येत नाहीत. म्हणून सगळे शब्द संस्कार व्यक्त करतात असं नाही. शब्द काही संस्कार व्यक्त करतात, सगळेच नाही करत. तर शब्द म्हणजे ते संस्काराचा एक भाग आहे. तर रूप आहे म्हणजे आकार आहे, आकारधारी अस्तित्व. त्यातल्या वेदना म्हणजे जाणीव आहेत, जिवंतपणा आहेत, फिलिंग आहेत. ह्या आपण अं, सती साधनेचा अभ्यास करताना बराच वेळा हा उल्लेख आलेला आहे. वेदना. संज्ञा म्हणजे नेमिंग आहे, नाव देणं. जी संज्ञा होते, जे जाणवतं त्याला नाव देणं. वेदनेला जे काही जाणवतं त्याला नाव देणं, त्याला संज्ञा म्हटलेलं आहे. आणि त्याचं हे मस्तिष्क काय म्हणतात, ते माइंड बनलेलं आहे, हे चित्त बनलेलं आहे. त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान म्हणजे ऍक्च्युली कॉन्शियसनेस, किंवा विज्ञान म्हणजे नोईंग, म्हणजे ती जाणण्याची क्रिया जी आहे, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. खूप शब्द आता येतीलच, गुंतागुंत पण होते. पण सध्या फक्त शब्दांचा अभ्यास करू आपण. त्याचं विश्लेषण नंतर पाहू आपण. विज्ञान. तर ज्या पाच इंद्रियातून आपल्याला संज्ञा किंवा नाव नाव निर्माण होतं डोक्यामध्ये, मनामध्ये, तर ते शब्द काहीतरी कशाचा तरी अर्थ देतात. जसं आता आपण अथाय हिताय म्हटलंय ना. आता अर्थ 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 शब्द अर्थ देतात. शब्द काहीतरी अर्थ देतात. शब्द मोघम नसतो. शब्द म्हणजे एक कॉम्प्युटर म्हटलं तर कॉम्प्युटर म्हणजे काय आहे, किंवा अमुक एक नाव घेतलं तर ते काय आहे, ते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत, आलेल्या आहेत. अर्थ शब्दामध्ये अर्थ सामावलेला आहे. आणि त्या अर्थ काढण्याची जी काही मनाची एक क्रिया आहे, त्याला मनोविज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान म्हणजे मनोविज्ञान. पण ह्या मनोविज्ञानामध्ये मनाला विषय देणारे जे असतात ते पाच इंद्रिय असतात. म्हणून चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राण म्हणजे नाक, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, जीभ, आणि त्वचा विज्ञान म्हणजे काया विज्ञान म्हणजे स्पर्श विज्ञान. तर या पाच विज्ञानाचं सहावं विज्ञान मनोविज्ञान असतं. आता हा एक आपला याचा भाग आहे. आणि सहावं जे आहे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, पंचस्कंद. याला पंचस्कंद म्हणतात. तर काय, कसं आता याचं म्हणजे आपण परत मूळ आता धम्मचक्र प्रवर्तन सूत्राकडे येऊ. ते जे म्हणतात की दुःख, दुःख काय आहे, इदं खोपन भिकवे दुःखं आर्य सत्यम, दुःख आर्य सत्य काय आहे. तर ते म्हणतात जाती जरा व्याधी मरण अप्रियांचा अप्रिय संपयोगो पिय विपयोगो यम पिच्छं न लभती, जे इच्छा आहे ते न मिळणं, हे दुःख आहे. संक्षिप्तेन संक्षेपान, थोडक्यात
हे जे काही अस्तित्व आहे, पंचस्कंद जे आहे, हे जे आपलं हे नामरूप आहे, बॉडी माइंड, हे दुःख आहे असं म्हटलं आहे. एवढी मोठी दुःखाची व्याख्या केलेली आहे पहिल्या आर्य सत्यामध्ये. हा म्हणजे प्रचंड मोठा अभ्यासाचा विषय आहे. परवा तर आपण पाहिलेलं आहे, दुःखचक्र, भवचक्र आणि अं, भवचक्र आणि धम्मचक्रामध्ये आपण पाहिले की ह्या दुःख निर्मितीमध्ये 12 कडे येतात परत. ते 12 कड्याचा पण आपण अभ्यास थोडासा केलेला आहे परवा. तर अशा प्रकारे दुःख आर्य सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. दुःख आर्य सत्य या ठिकाणी सांगितले, पहिलं आर्य सत्य. दुसरं आर्य सत्य जे आहे ते आपण अं, मंगळवारी पाहूया. की रोज बसायचं. रोज बसूया की. कारण मग तो विषय विषय हे होतो नाही का, म्हणजे खूप मोठा गॅप असला की मग विषयाला हे होतो, विषय डिस्कनेक्ट होतो. तुम्ही म्हणत असाल तर मग हे सगळं धम्मचक्र प्रवर्तन सूत्र संपेपर्यंत रोज बसूया. हो चालतंय सर. या मग उद्यापासून 7 वाजता या परत. ओके. 7 ते जो काही वेळ होईल तो. आपण आपण ह्या सगळ्या ज्ञानाला महासागर म्हणतो. हा महासागर आहे. आणि या महासागरात जर उतरायचं असेल तर सुरुवातीला आपण पाय टाकतो, नंतर थोडस गोटा गोट्यापर्यंत, मग हळूहळू गुडघ्यापर्यंत आणि कमरेपर्यंत. आणि जेवढं तुम्ही खोलात जाल ते इथपर्यंत जाऊ शकता. पुढं काय करणार? पुढं त्या सागरामध्ये पोहावं लागतं, पोहता आलं पाहिजे. आता हा सागर आहे धम्मसागर. धम्मसागर म्हणजे अस्तित्व, जीवन समजून घे, घेणार किंवा जीवन सांगणारं ज्ञान. ह्या ज्ञानाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये काय म्हणतात, बुडावं लागतं. आणि बुडायचं असलं तर तुम्ही गटांगळा खाऊन जमायचं नाही. मग ते शांतपणे पोहता आलं पाहिजे आणि पाहता आलं पाहिजे. आणि हे शांतपणे उतरणं, पोहणं, पाहणं, समजून घेणं, हे जे टप्पे आहेत, हे टप्पे सती साधनेमध्ये अपेक्षित आहेत, जागृतीच्या याच्यामध्ये. आता ह्याचा संबंध एका जागेवर बसून आपण डोळे बंद करून ध्यानात उतरून हे पाहू शकतो का नाही पाहू शकत, हे ज्या लोक ध्यान करतात, आता मी पुष्कळ वर्ष त्याच्यात हे केलं, तर मला सती साधनेचा जेवढा उपयोग होतोय तेवढा मला ध्यान साधनेमध्ये नाही झाला. किंवा वाचनामध्ये तर फक्त शब्दच माहिती झाले. वाचनाने तर फक्त आपण ज्ञान घेतो, पण ज्ञानाचं ज्ञान म्हणजे ज्ञानाचा बोध म्हणजे प्रज्ञा, हे तुम्हाला ज्ञानामध्ये उतरूनच सापडतं. आणि ज्ञान कुठे आहे? तर ज्ञान आतमध्ये आहे, ज्ञान बाहेर नाही. ज्ञान कुठे आहे? ज्ञान आतमध्ये आहे. आणि ज्ञानात उतरायचं असेल म्हणजे ज्ञानाच्या सागरात उतरायचं असेल, म्हणजे धम्मसागरात उतरायचं असेल, तर ते वेगळंच काम आहे. हे बाहेर नाहीच आहे काही, बाहेर काहीच नाही. मग कसं कसं उतरायचं म्हणजे आपल्या जीवनाला, आपल्या स्वतःला, आपल्याला स्वतःचा विषय बनवावा लागतो. आपण हा आपला विषय आहे, आपला माइंड आपला विषय आहे, आपलं रूप, आपली काय आपला विषय आहे, आपल्या वेदना विषय आहे, आपल्या म्हणजे जाणीवा विषय आहे, आपला चित्त विषय आहे, आपलं मनोधम्म विषय आहे, ब्रेन विषय आहे. एवढं मोठं जर हे काम करायचं असेल तर याला सती, सतीपठ्ठान, सती संप्रजन्य ह्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. म्हणून आपल्याला सती साधना हा सेंट्रल पॉइंट आहे, जागृतीची साधना. म्हणून ही जागृतीची कार्यशाळा आपण याला म्हणतो. कार्य जे काम प्रत्यक्षात जे करायचंय ते सतीतच करायचंय. बाकीचं हे जे ज्ञान आहे हे पुढं पुढं जेव्हा आपण प्रॅक्टिस करत पुढे जाऊ तेव्हा हे
धम्मचक्र प्रवर्तन सूत्र खऱ्या अर्थाने समजणार आहे तोपर्यंत फक्त शब्द आहेत. शब्द म्हणजे ज्ञान नाही. शब्द हे ज्ञानाकडे घेऊन जाणारा तराफा आहे. म्हणून धम्माला तराफा म्हटलं बुद्धांनी. तराफा म्हणजे नाव, बोट, होडी किंवा जहाज, जे काय म्हणाल ते. याला धम्माला तराफा म्हटलंय. तर तराफ्याच्या आधारे तुम्ही पोहू शकता. तर सती हा एक तराफाच आहे. सती हे ऍक्च्युली फोकस आहे, प्रकाश आहे. जे काय तुम्ही पोहण्यामध्ये जी जी गोष्ट आहे तर ती ते इथे येते. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, जे पंच पंच ब्रह्म इंद्रिय ते पण त्याच्यामध्ये येतात. तर हे शोध कार्य आहे. तर हे शोध कार्य आपल्याला हळूहळू करायचे आहे. कुठला मुद्दा निसटला का मध्ये आपण बोलताना? नाही ना? नाही. आता हे सागरातलं पोहणं असंच असतंय. सागरातलं पोहणं, कारण जेवढं आपण पोहतो तेवढं हे दिसल, मग हे झालं, ते दिसल, ते दिसल, सगळं सगळं दिसतं आपल्याला. बरंच काय काय दिसतं आपल्याला. आपल्याला थोडस समतेमध्ये म्हणजे शांततेमध्ये मनाची स्थिरता जेवढी येते तेवढं आपण ते शांतपणे त्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करू शकतो, अभ्यास करू शकतो. आणि त्याचं आपल्याला हळूहळू ज्ञान होत जातं. आणि मग समज येत जाते, प्रज्ञा. हा. काय म्हटले? तर काल मी नेटला पाहिलं हे धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा. हा. हा. बरंच मोठे फार आहे. मोठे. 6 महिने हा. तरी 6 महिने तरी लागतील जवळपास. आपल्याला पूर्ण करायला, हा. आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या आतच पूर्ण करायचे ते. आणि बाबासाहेबांचं एक पुस्तक पण दिसलं नेटवर, म्हणजे याच्यावरच, अच्छा. धम्मचक्र प्रवर्तन सुत्तावर. अच्छा. बरं बरं. हा त्यांनी. बाबासाहेबांचं पुस्तक. हो हो, त्यांनी. अच्छा. कोणता आहे त्याचा संदर्भ द्या तुम्ही नंतर. हा बरं, चालेल. तर इंटरेस्टिंग आहे.